श्री स्वामी समर्थ. आज आपण वैकुंठ चतुर्दशीचे महत्त्व काय आहे आणि वैकुंठ चतुर्दशीची कथा काय आहे याविषयी माहिती जाणून घेणार आहोत. वैकुंठ चतुर्दशी ही कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या चतुर्दशी तिथीला साजरी केली जाते. यावर्षी वैकुंठ चतुर्दशी ही 14 नोव्हेंबर रोजी साजरी केली जाणार आहे. हा दिवस विष्णू आणि महादेवाच्या उपासनेसाठी समर्पित आहे. वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी शंकर विष्णूकडे येऊन त्यांना पुन्हा कारभार सोपवतात. म्हणजेच चातुर्मासात विष्णू शेषावर झोपी जातात तेव्हा त्या काळात विश्वाचा कारभार शंकराकडे असतो आणि वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी शंकर विष्णूकडे येऊन त्याला कारभार सोपवतात व स्वतः कैलास पर्वतावर तपस्येसाठी जातात असे म्हटले जाते. या दिवशी हरिहर भेट म्हणजे विष्णू आणि शंकराची भेट होते. तसेच वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी विष्णू आणि शिवाची पूजा केली जाते. या दिवशी चातुर्मासाची सांगता होते. या दिवशी रात्री शंकराची 108 नावे घेऊन आणि विष्णू सहस्रनाम नावे घेऊन बेल आणि तुळस वाहून पूजा केली जाते. विविध मंदिरामध्ये तसेच अनेक कुटुंबामध्ये ही पूजा केली जाते. महाराष्ट्राबरोबरच उज्जैन, वाराणसी या शहरामध्ये देखील मंदिरात सुद्धा हरिहर पूजा केली जाते. यावर्षी 14 नोव्हेंबरला वैकुंठ चतुर्दशी आहे. वैकुंठ चतुर्दशीची कथा आणि महत्त्व. पौराणिक कथेनुसार एकदा भगवान विष्णू यांनी काशी येथे महादेवाला 1000 कमळ वाहण्याचा संकल्प केला होता. यावेळी महादेवाने विष्णूची परीक्षा घेण्यासाठी या कमळातून एक कमळ कमी केले. यावर भगवान विष्णू यांनी आपले कमळासारखे डोळे अर्पण करण्याचा निर्धार केला. विष्णूची ही भक्ती पाहून महादेव प्रसन्न झाले आणि विष्णूला वर दिला की कार्तिक मासानंतर येणारी चतुर्दशी ही वैकुंठ चतुर्दशी म्हणून ओळखली जाईल. जो कोणी हे व्रत करील त्याला वैकुंठ प्राप्ती होईल. या दिवशी भगवान विष्णूची पूजा केली जाते. विष्णूला चंदन, फुलं, दूध, दही या सर्वांनी आंघोळ घातली जाते आणि भगवान विष्णूचा अभिषेक केला जातो. या दिवशी विष्णू नामस्मरण केलं जातं आणि विष्णूला गोड नैवेद्य दाखवला जातो आणि त्यानंतर उपवास सोडला जातो. तसेच या दिवशी विष्णूसह शिवाची पूजा केल्याने सर्व पापापासून मुक्ती होते. तसेच या दिवशी महाविष्णू व देवादिदेव भगवान श्री शंकर हे एकमेकांना रात्री 12 वाजता भेटतात. यालाच आपण हरिहर भेट म्हणतो. या दिवशी विष्णूच्या फोटोसमोर 12 वाजता रात्री भगवान शंकराच्या 108 नावांनी भगवान विष्णूला 108 त्रिदलयुक्त बिल्वपत्रे वाहावीत आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 6 वाजता भगवान श्री शंकराच्या पिंडीवर विष्णू सहस्रनामावलीबरोबर 1008 तुळशीपत्रे वाहावीत. अशा प्रकारे वैकुंठ चतुर्दशीची पूजा करायची आहे. श्री स्वामी समर्थ.